नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचा आज झालेला मराठीचा पेपर आहे। आशा करतो तुम्ही पेपर अतिशय चांगल्या प्रकारे लिहिला असाल। तर या पेपरमधील काही प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत आपण। हा उतारा वाचून आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे। तर मराठी भाषेने आपल्या मानलेल्या इतर भाषा कोणत्या? तर मित्रांनो, इथं वाक्य आहे बघा उतार्यामध्ये, मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये मधले शब्द आपले मानले आहेत। म्हणजे या ठिकाणी ज्या ठिकाणी 4 चौकटी आहेत मित्रांनो, त्या 4 चौकटीपैकी या 5 भाषापैकी कोणतीही 4 भाषेची नावे लिहू शकता मित्रांनो, जसं की अरबी, इंग्रजी, फारसी आणि संस्कृत। तर त्यापुढील प्रश्न मित्रांनो, भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग। दुसरा प्रश्न, चौकटी पूर्ण करा। भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे या ठिकाणी मित्रांनो वाक्य आहे बघा, भाषेतली गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दाची उत्पत्ती शोधणे। म्हणजे ह्या ठिकाणी मित्रांनो हे जे वाक्य आहे ते पूर्ण ह्या ठिकाणी लिहायचं आहे। पुन्हा नदीसारखी प्रवाही काय असते नेमकं मित्रांनो? तर भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती म्हणजे कोण? भाषा। भाषा नदीसारखी प्रवाही असते, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो भाषा ही येईल। तर त्यापुढं तिसरा प्रश्न, सोमत म्हणजे मित्रांनो हा प्रश्न वाचायचा आहे आणि तुमच्या मनावर या ठिकाणी माहिती लिहायची आहे मित्रांनो। त्यानंतर हा उतारा वाचायचा आहे मित्रांनो आणि ह्या ठिकाणची कारणे लिहा, हा प्रश्न पूर्ण करायचा आहे। तर झाडाची पाने महत्त्वाची असतात कारण झाडाच्या पानात झाड जगवण्याचं बळ असते मित्रांनो। तर ह्या ठिकाणी झाडांच्या पानात झाड जगवण्याचे बळ असते ह्या ठिकाणचं मित्रांनो वाक्य लिहायचं आहे। त्यापुढील प्रश्न, झाडाचं वेड असणारी लाखो मुलं गरजेचे आहेत कारण मित्रांनो या ठिकाणी वाक्य आहे बघा, झाडाचं वेड असणारी लाखो मुले गरजेची आहेत। तर याचं कारण मित्रांनो ह्या ठिकाणी लिहायचं मित्रांनो। म्हणजे तुमचा देश किती श्रीमंत आहे हे दाखवायचं असेल तर झाडी खूप आवश्यक आहेत मित्रांनो, म्हणजे झाडांची संख्या ही खूप आवश्यक आहे मित्रांनो, त्यामुळं त्या ठिकाणी हे लिहायचं आहे। त्यापुढील प्रश्न मित्रांनो, पुस्तकातील पाने महत्त्वाची नसतात हे वाक्य मित्रांनो चुकीचं आहे, कारण पुस्तकातील पाने महत्त्वाची असतात। तर ह्या ठिकाणी हा चुकी बरोबर हा प्रश्नामध्ये मित्रांनो पहिलं वाक्य चुकीचं आहे। त्यानंतर आसपासचे सगळे पक्षी आपण ओळखू शकतो मित्रांनो। तर ह्या ठिकाणी उत्तरामध्ये आहे बघा, अडचण अशी आहे की आपल्याला आता कार्टूनची नावे जास्त पाठ आहेत, पण झाडांची नावं विचारली तर 10 झाडंसुद्धा माहीत नसतात। तेच पक्ष्याच्या बाबतीत कावळा, कबूतर, चिमणी आणि गरुड अशी काही नावं सोडली तर आसपासचे पक्षीसुद्धा ओळखता येत नाहीत। म्हणजे मित्रांनो आपल्याला आसपासच्या पक्ष्याची नावे ओळखू शकत नाही मित्रांनो, म्हणजे पहिलेही काय या ठिकाणी चूक आहे। म्हणजे या ठिकाणी ओळखू शकतो म्हणलेलं आहे, पण आपण ओळखू शकत नाही मित्रांनो, त्यामुळे हे वाक्य चुकीचं आहे। पुन्हा आपल्या घराभोवती झाडी असणे महत्त्वाचे आहे मित्रांनो, हे वाक्य अगदी बरोबर आहे। आपल्या घराभोवती झाडे असणे अतिशय महत्त्वाचे आहे। पुन्हा आपला देश निसर्गसंपन्न होऊ शकेल, तर या ठिकाणी वाक्य असू शकते मित्रांनो, जगातल्या सगळ्यात जास्त निसर्गसंपन्न देश होईल भारत। म्हणजे या ठिकाणी आपला देश निसर्गसंपन्न होऊ शकतो मित्रांनो, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे मित्रांनो। पुन्हा सोमत मित्रांनो तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे लिहिला असाल या ठिकाणी। पुन्हा मित्रांनो त्यापुढील प्रश्न कृती पूर्ण करा। अधिक देण्याच्या करण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे। तर मित्रांनो ह्या ठिकाणी उत्तरामध्ये आहे बघा, अधिक देण्याच्या करण्याच्या वृत्तीमुळे तुम्हाला ताठ मानेनं वावरता येतं। म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला ताठ मानेनं वावरता येतं आणि पुढं तुमचा स्वाभिमान, आत्मविश्वास वाढतो। म्हणजे स्वाभिमान व आत्मविश्वास वाढतो हे ठिकाणी लिहू शकता मित्रांनो। त्यापुढील आकृती पूर्ण करा। इतरांपेक्षा वेगळे ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी। म्हणजे इतरांपेक्षा वेगळे ठरल्याच्या नंतर कोणत्या गोष्टी मिळतात? तर मित्रांनो ह्या ठिकाणी आहे बघा, अपेक्षेपेक्षा अधिक काही करण्याची तयारी असेल तरच तुम्ही इतरांपेक्षा वेगळे ठरता। तुमच्याबद्दल इतरांना मित्रांनो काय वाटतो? आदर वाटतो, विश्वास वाटू लागतो, तुम्हाला हवं ते सहकार्य मिळते मित्रांनो, लोक तुमचं ऐकू लागतात, इतरांना आदर वाटतो,
विश्वास वाटतो किंवा हे वाक्य लिहा मित्रांनो. इतरांना आदर व विश्वास वाटू लागतो. तसेच सहकार्य मित्रांनो, ह्या ठिकाणी वाक्य आहे बघा, सहकार्य मिळू लागतं आणि लोक तुमचं ऐकतात. लोक तुमचे ऐकतात. संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी कोणत्या? तर आपल्याला ह्या उदाहरणामध्ये मित्रांनो या ठिकाणी पाहायला मिळते, वाट पुसल्याविना जाऊ नये, म्हणजे वाट विचारल्याशिवाय मित्रांनो कुठेही जायचं नाही. पुन्हा म्हणजे ह्या ठिकाणी लिहू शकता मित्रांनो. पुन्हा फळ ओळखल्याविना खाऊ नये, म्हणजे आपल्याला फळाविषयी अगोदर माहिती करून घ्यायची मित्रांनो, नंतरच खायचं आहे. या गोष्टी आपण या ठिकाणी लिहू शकता मित्रांनो. त्यानंतर पुढची कृती अशी आहे मित्रांनो की कधीही करू नयेत अशा गोष्टी, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो उतारा आहे. उतार्यामध्ये जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये, म्हणजे पुण्यमार्ग सोडायचा नाही, किंवा तोंडाळाशी भांडू नये, पुन्हा वाचाळाशी तंडू नये, पुन्हा संत संग खंडू नये. मित्रांनो ह्या ठिकाणी अळसे सुख मानू नये, म्हणजे ह्या ठिकाणी मित्रांनो उतारा वाचायचा आहे आणि ह्या ठिकाणी कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत अशा प्रकारे कोणत्याही मित्रांनो या ठिकाणी 4 गोष्टी लिहायच्या आहे. भरत वाक्ये किंवा आश्वासक चित्र यामधील ही मित्रांनो या ठिकाणी कृती पूर्ण करायची आहे. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कविते मित्रांनो या ठिकाणी भरत वाक्याचे कवी जे आहेत मित्रांनो मोरोपंत. पुन्हा प्रस्तुत कवितेचा विषय सज्जन माणसाचे महत्त्व मित्रांनो, आणि त्यापुढे आश्वासक चित्र जे आहे मित्रांनो या ठिकाणी कवयित्री नीरजा, आणि त्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी स्त्री पुरुष समानता याविषयी आपल्याला सांगता येईल मित्रांनो. आणि त्या प्रस्तुत कवितेमध्ये तुम्हाला आवडीच्या किंवा नावडीच्या गोष्टी आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी लिहिल्या असाल. त्यापुढील मित्रांनो या ठिकाणी 2 मार्काला प्रश्न आहे मित्रांनो, समास ओळखायचे किंवा जोड्या लावायचे. तर नीलकमल हा कर्मधारय समासाचं उदाहरण आहे मित्रांनो, आणि नवरात्र हे द्विगु समासाचं उदाहरण आहे मित्रांनो. त्यापुढे मित्रांनो ह्या ठिकाणी दिलेल्या शब्दाचे वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. 1 2 3 4 शब्द म्हणजे कारागिरी, हुरहुर, लाल लाल आणि अतिरेक. या ठिकाणी 4 शब्द दिलेले आहेत मित्रांनो. तर ह्या ठिकाणी आपला प्रतिघटित म्हणजे नेमकं एखाद्या शब्दाच्या शेवटी एखादा शब्द जोडून तयार होणारा मित्रांनो शब्द म्हणजे काय असेल, प्रतिघटित शब्द असतो. म्हणजेच कारागिरी हा शब्द मित्रांनो या ठिकाणी प्रतिघटित शब्द आहे मित्रांनो. कारागिरी हा प्रतिघटित शब्द आहे मित्रांनो. पुन्हा या ठिकाणी उपसर्ग घटित शब्द म्हणजे मित्रांनो एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला एखादा शब्द लागून मित्रांनो अर्थपूर्ण शब्द तयार होतो, तो म्हणजे काय असतो, उपसर्ग घटित शब्द असतो. म्हणजे या ठिकाणी अतिरेक हा शब्द म्हणजे काय मित्रांनो, या ठिकाणी अति हा शब्द लागला मित्रांनो, त्यामुळं अतिरेक हा शब्द म्हणजे काय असतं, उपसर्ग घटित शब्द असेल मित्रांनो. आणि हुरहुर हा शब्द मित्रांनो अभ्यस्त शब्द आहे. पुन्हा लाल लाल हा सुद्धा मित्रांनो या ठिकाणी अभ्यस्त शब्द आहे. आशा करतो मित्रांनो अतिशय तुम्ही चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी शब्दाची ओळख केला असाल. पुन्हा वाक्यप्रचार तुम्हाला किती मार्काला मित्रांनो, 4 मार्काला. खालपैकी कोणतेही 2 वाक्यप्रचार आपल्याला मित्रांनो अर्थ सांगायचा आहे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. तर मित्रांनो सटकी मारणे म्हणजे काय मित्रांनो, पटकन निघून जाणे म्हणजे मित्रांनो कोणालाही न कळता पटकन निघून जाणे एखाद्या ठिकाणाहून. पुन्हा कान देऊन ऐकणे म्हणजे मित्रांनो लक्षपूर्वक ऐकणे. तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे वाक्यामध्ये उपयोग केला असेल मित्रांनो. पुन्हा पित्त खवळणे म्हणजे अतिशय राग येणे, अतिशय किंवा प्रचंड राग येणे. त्याच मित्रांनो या ठिकाणी अचंबित होणे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आश्चर्यचकित होणे किंवा मित्रांनो आपल्याला अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. आपल्याला ह्या ठिकाणी आश्चर्यचकित होणे ते आपल्याला मित्रांनो या ठिकाणी सांगता येईल. त्यापुढील शब्दसंपत्ती मित्रांनो या ठिकाणी समानार्थी शब्द लिहायचा मित्रांनो. घर या शब्दाचा समानार्थी शब्द मित्रांनो या ठिकाणी निवास होईल किंवा सदन होईल मित्रांनो.
हे आपल्याला समानार्थी शब्द सांगता येईल मित्रांनो, घर या शब्दाचे. पुन्हा नदी, नदीचा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सरिता हा शब्द मित्रांनो म्हणजे काय असेल, समानार्थी शब्द असेल मित्रांनो. पुन्हा विरुद्धार्थी शब्द मित्रांनो, रात्रीचा मित्रांनो काय, दिवस. हा लहान विद्यार्थ्याला सुद्धा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो ह्या ठिकाणी उत्तर याचं. पुन्हा हजरचं मित्रांनो काय असेल, गैरहजर. त्याच पुढे मित्रांनो खालील शब्दाचे वचन बदला. वचन बदलायचं असेल मित्रांनो पुस्तक. पुस्तक हे एक वचन आहे मित्रांनो, त्याला अनेक वचन करायचं म्हणलं तर मित्रांनो या ठिकाणी पुस्तके असं लिहू शकता मित्रांनो. पुन्हा झाडे, झाडे हे झाड या शब्दाचे अनेक वचन मित्रांनो, म्हणजे हे अनेक वचन हे एक वचन, झाड झाडे. तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे मित्रांनो, खालील शब्दातील अक्षरापासून 2 अर्थपूर्ण शब्द तयार करायचे मित्रांनो. म्हणजे इमानदार हा शब्द वाचायचा आहे मित्रांनो आणि ह्या शब्दातील अक्षराचा वापर करून कोणतेही अर्थपूर्ण 2 शब्द तयार करायचे आहेत. पण इमान व दार हे शब्द तयार करायचे नाहीत मित्रांनो. हे शब्द सोडून आपल्याला इतर 2 शब्द तयार करायचे आहेत मित्रांनो, की ज्याचा अर्थ काहीतरी असायला पाहिजे मित्रांनो. तर त्या ठिकाणी मान म्हणजे इथला मा आणि हे जर मित्रांनो न घेतला तर मान हा शब्द तयार होते मित्रांनो, की जेणेकरून हा अर्थपूर्ण शब्द आहे मित्रांनो. पुन्हा मित्रांनो या ठिकाणी नर, नर हा शब्द मित्रांनो अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे मित्रांनो, म्हणजे या ठिकाणचा 1 मार्क तुम्हाला मिळाला असेल मित्रांनो. पुन्हा या ठिकाणी लेखन नियमानुसार लेखन म्हणजे अचूक शब्द ओळखायचे मित्रांनो. तर या ठिकाणी मित्रांनो सहानुभूती हा अचूक शब्द आहे मित्रांनो. पुन्हा अभिव्यक्ती हा अचूक शब्द आहे मित्रांनो. पुन्हा क्रियाशील हा अचूक शब्द आहे मित्रांनो. पुन्हा कीर्तन हा अचूक शब्द आहे मित्रांनो. पुन्हा शिरोधारी अचूक शब्द आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी विरामचिन्ह, विरामचिन्ह म्हणजे मित्रांनो या ठिकाणी चिन्ह पाहायचं आहे आणि या ठिकाणी नाव लिहायचं आहे. तर हा मित्रांनो म्हणजे काय, प्रश्नार्थक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह मित्रांनो. पुन्हा हे चिन्ह म्हणजे मित्रांनो या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह आपल्याला या ठिकाणी तुम्ही लिहिलं असेल मित्रांनो. पुन्हा खालील शब्दाचा प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा मित्रांनो. बायोडाटा म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी स्वपरिचय, स्वपरिचय. त्यापुढे मित्रांनो मोबाईल म्हणजे काय, भ्रमणध्वनी, भ्रमणध्वनी आपल्याला या ठिकाणी मित्रांनो सांगता येईल किंवा लिहिता येईल. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पूर्ण पेपर अतिशय चांगल्या प्रकारे सोडवला असेल मित्रांनो. बाकी तुम्हाला पूर्ण थेरॉटिकल प्रश्न आहेत मित्रांनो, पुढं कुठेही कृती वगैरे नाही मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला हा पेपर अतिशय चांगला गेला असेल मित्रांनो आणि तुम्हाला ह्या पेपरमध्ये जवळपास 70च्या वर मार्क मित्रांनो मिळायला पाहिजे. आशा करतो मित्रांनो तुम्हाला ह्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही लिहिला असाल, तुम्हाला ह्या पेपरमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मार्क मिळतील मित्रांनो. तुम्हाला पुढील परीक्षेच्या किंवा पुढील पेपरच्या शुभेच्छा. धन्यवाद.